टार्गेट त्याच दोघांना करतोय. आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक तर मी ते पत्र काही महिन्यांपूर्वी अधिवेशनाच्या वेळेस दाखवलं होतं. सह्या या दोघांच्याच होत्या. ते 4 जे बाकीचे 2 अजून अतिरिक्त आहेत त्यांच्या सह्या तिथं नव्हत्या. आणि सही कधी केली गेली होती? दादा गेल्यानंतर. त्यात ती बरीच स्टोरी आहे. गोयल साहेबांचं स्टेटमेंट वगैरे ते त्या खोलात मी जाणार नाही. मग सही तुम्ही केली म्हणजे कुठं ना कुठंतरी तुम्ही पक्षाची धुरा तुमच्या हातात यावी यासाठी घाई गडबड तुम्ही तिथं करत होता, बाकीच्यांना विश्वासात न घेता. हे तिथं त्या ठिकाणी सिद्ध होतं. त्याच्याचबरोबर दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं. सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं. मी प्रफुल्ल पटलांचं तिथं म्हणतो आहे. पण तिथं पवारसाहेब होते आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते. पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते. खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने. आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे. आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा. सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं. आता त्याच्याचबरोबर जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनित्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे. तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे. तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर. पण त्यांनाच तुम्ही विचारा, पार्थ आणि सुनित्रा काकींना ऑडिओ काय आणि काय बोललं गेलं. तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं पार्थ, जय, सुनेत्रा नाही, जयबरोबर मी आधी संपर्कात होतो. पण पार्थचं ते VSR विमानामध्ये त्यांनी प्रवास केल्यानंतर मी काय बोललो नाही. आणि काकींना अधिवेशनामध्ये कदाचित मी एका ठिकाणी बोललो असेल, पण त्यानंतर मी अजून तरी काय बोललो नाही.